नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहताय कृषीधन युट्यूब चॅनल. मी निखिल सन्मान आपले सर स्वागत करतो. आपला हे खरबुजामध्ये मिरचीचा प्लॉट आहे. म्हणजे खरबुजात आपण मिरची एकत्र दोन्ही घेतलेले आहेत. पहिल्या पण मिरचीसाठी पण भरपूर स्प्रे केल्यात. आता पण स्प्रे करतो मिरचीसाठीच आपण. तर स्प्रे यासाठी केल्यात कारण पहिला जो व्हायरस आहे तो आलता, त्याच्यामुळे स्ट्रेस आला, तर त्यासाठी दोन्ही स्प्रे झालेत आपल्यात. पण इथून पुढे मिरचीवरती व्हायरस येऊ नये, प्लस मिरचीची जी इम्युनिटी पॉवर आहे, इम्युनिटी म्हणजे थोडक्यात म्हणायचं जी सहनशीलता आहे ती वाढवण्यासाठी, त्यामध्ये ताकद वाढवण्यासाठी झाडामध्ये पुढे व्हायरस येऊ नये म्हणून ह्यासाठी आपण स्प्रे करतोय. पाहू शकता आपण मिरचीचं प्लॉट, मिरचीचं झाड आहेत कुठं कुठं रोटो लावलेले आहेत आपण सगळं पूर्णपणे प्लॉटमध्ये आहे. चला तर पाहूया मग आपल्याला काय स्प्रे करायचं ते. जसं की तुम्ही पाहताय आपलं झाड एकदम क्लिअर आहे. पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी क्लिअर झाले झाडं. पहिला पूर्ण व्हायरस आलता पिकाला आपल्या, पाहू शकता. आता परत व्हायरस येऊ नये पिकामध्ये आपल्या व्हायरस विरुद्ध लढण्यास ताकद येण्यासाठी, सहनशीलता वाढण्यासाठी झाडे इम्युनिटी बूस्ट करण्याचं काम करतं आपल्याला. हे आपण ते वायरोबॅन मारणार आहे त्यावरती. वायरोबॅन सोबत आपल्या स्टिकर, जेणेकरून आपल्याला स्प्रेडिंग चांगली होईल त्या पिकावरती, आपल्याला रिझल्ट चांगला भेटेल. पाहू शकता तुम्ही आपली झाडं एकदम क्लिअर व्हायला सुरुवात झाली. आता झाल्याच जवळजवळ. ते जी खराब पानं आहेत ती काय क्लिअर होणार नाही, पण नवीन पानं जी आहेत पिकावरची पिकाची ती खराब होणार. म्हणजे वायरोबॅन वापरतो मी नक्की पिकामध्ये आपल्या, व्हायरसला पळवा आपल्याला. चालेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.